नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि आज मी बनवत आहे ब्रेड पकोडा। चला तर मग बघूया रेसिपी। आता मी इथे घेतलेलं आहे भांड, त्या भांड्यामध्ये टाकूया आपण बेसन घेऊया भांड्यामध्ये। चटपट होणार आहे हे। तिकडे आपले 2 शिट्या झाले की आलू शिजून जाणार आहे। आणि इकडे पटकन जास्त वेळ नाही लागत, मिनिटांना 10 मिनिटांमध्येच कुकरमध्ये आलू होऊन जातात आणि पटकन होते। इकडे आपण बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण टाकूया हळद टाकले मी। आमस लाईट लाव बरं, हा दुसऱ्या लाईटला। त्याच्यामध्ये धनिया पावडर टाकलेले, गरम मसाला टाकलेले मी। तुमच्याकडे जर ओवा असेल ओवा टाका। माझ्याकडे आता सध्या जिरा आहे म्हणून मी जिरं टाकते। ओवा टाकलं की अजून जास्त चांगलं लागते, जिरं टाकलं तरी चांगलं लागते। जिरा पावडर टाका, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल मित्रांनो ते। सर्वसामान्यासाठी खूप सोपं आहे हे। थोडं मी मीठ टाकले चवीनुसार। पटकन होते। इकडे आपले आलू शिजले, 2 शिट्या झाल्या की आपल्या इकडे आपण घोल बनवून घेतलं पटापट। आधी आलू मांडून घ्यायचे, म्हणजे आपलं घोल होईपर्यंत आलू शिजून जातात आणि इकडे आपलं बॅटर तयार होऊन जातं। मी टाकते पाणी थोडंसं, म्हणजे जेवढं आपल्याला लागतं तेवढं। जास्त घट्टही नाही करून घ्यायचं आणि जास्त पातळही नाही। हे बघू शकता तुम्ही। थोडं अजून टाकते, थोडं घट्ट झालं। सांबारही टाकू शकता। माझा मुलगा सांबार खायला बघत नाही, मिरची समजतो तो त्याला, म्हणून मग मी आता सांबार नाही टाकला, कोथिंबीर मी टाकलेली आहे। तरी हे असं छान लागतं, सांबार टाकले की अजून छान लागते। मी बनवलेलं आहे, बॅटर झालेलं आहे छानपैकी तयार। हे बघू शकता तुम्ही, आपलं हे असं बॅटर झालं पाहिजे। याच्यामध्ये तुम्ही थोडासा सोडाही घालू शकता। एक चिमूटभर मी सोडा टाकते, 1 चिमूटभर मी सोडा टाकलेला आहे। आता त्याला परत फेटून घेते। हे झालेलं आहे आपलं घोल छानपैकी मस्त। आता आपण बनवून घेऊया ब्रेड पकोडा पटकन टिफिनवर देण्यासाठी। हे बघू शकता कुकरची शिटी झालेली आहे। इकडे कुकरची शिटी, इथे कुकरची शिटी झालेली आहे। आपले झाले पर्यंत आपलं बॅटर तयार झालेलं आहे। बघू शकता छान दिसते आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आपलं बॅटर होईपर्यंत कुकर झालेलं आहे। आता आपण शिटी काढून आलू सोलून घेऊया। हे आलू आपले सोलून झालेले आहे। आपण आलू बारीक करून घेऊया। आलूमध्ये टाकूया तिखट, टाकूया
त्याच्यामध्ये टाकून घेऊया थोडी हळद, चवीनुसार धनिया पावडर, आणि हे चवीनुसार मीठ. आता छानपैकी बारीक करून घेऊया. साधा पण ब्रेड हे पेस्टमध्ये जे आपण केलेलं होतं, भिजवलेलं होतं, त्याच्यामध्ये साधा पण असं ब्रेड आपण टाकून काढून घेऊया. तसंही मुलांना दिलं की लागते. आणि जर आपलं ब्रेड संपलेली असली आणि आपलं आलूचं मिश्रण वाचलेलं असलं आणि बॅटर असलं तर थोडंसं त्याच्यामध्ये अजून सुकं बेसन टाकून घेऊन त्याचे आपण वडा बनवू शकतो, आलू वडा. तो कसा बनवायचा आहे ते मी सांगते, तुम्ही बघा. झालंय हे ब्रेड आपलं, हे आलू ब्रेड पकोडा. ही आपली साधी ब्रेड होती, आपण त्याला मिक्सरमध्ये टाकून बनवलेलं आहे. मी बोलत नाही, तू असंच करते. हे छानपैकी याला कलर आला आहे, तळून झालेलं आहे आपलं. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ. बघा किती छान दिसत आहे. टिफिनमध्ये द्यायला मुलांना अगदी चटपट होणारा आणि छान लागणारा. हे झाले आपले ब्रेड पकोडे. आणि थोडंसं आलूचं चटणी वाचलेली होती, त्याचे मी बनवलेले आहे आलू बोंडे. त्याच्याबरोबर सॉस आहे, बघू शकता किती छान. झटपटीत असे पटापट. चला आता आपण याला खाऊया.